वेलकम यू ऑल इन अवर यूट्यूब चॅनल मॉरल इंग्लिश गुरु. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पेपर पॅटर्न ऑफ 12th इंग्लिश 2020 आणि 21मध्ये 12वीचा पेपर पॅटर्न कसा असेल त्याबद्दल माहिती विथ ओमिटेड पोर्शन. फ्रेंड्स, ड्यू टू कोरोना एपिडेमिसिटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ओमिटेड 25% ऑफ पोर्शन फ्रॉम सिलेबस फॉर द ॲन्युअल एक्झामिनेशन. व त्यासोबतच पेपर पॅटर्न कसा असेल असेही बऱ्याच विद्यार्थ्यांकडून त्यांचे कॉमेंट्स येत होते आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे. सर्वप्रथम पाहूया वर्ग 12वीमधील इंग्लिश विषयातील कोणकोणते लेसन्स पोएम्स या ठिकाणी ओमिट झाले वगळण्यात आलेले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनलवर अपलोड होणारे वर्ग 10वी किंवा वर्ग 12वी संबंधातील सर्वच इंग्लिश विषयाचे व्हिडिओज, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज किंवा इंग्लिश वर्कशॉप या संबंधातील सर्व व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील. आणि हे जे ओमिशन आहे ते केवळ 2020-21 या सत्रासाठीच आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षीचा वर्ग 12वीचा पेपर हा 80 मार्काचा असेल. पाहूया आता कोणते पोर्शन्स डिलीट झालेले आहे. बघा, सेक्शन 1 प्रोज यामध्ये एकूण 8 लेसन्स आहे. त्यापैकी 1.5 द न्यू ड्रेस आणि 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल हे यावर्षी म्हणजे 2020-21साठी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने किंवा महाराष्ट्र शासनाने परीक्षेसाठी वगळलेले आहे. मात्र ते या वर्षी नसेल तरी पुढच्या वर्षी नक्कीच असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 1 प्रोजमधील जवळजवळ परीक्षेमध्ये जे येणार आहे 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.6 आणि 1.8 या सर्व लेसनची समरीज, या सर्व लेसन्सवरील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज, आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज, यासोबतच काही ग्रॅमॅटिकल आयटम्स या सर्वांचे व्हिडिओज आपल्या मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलवर उपलब्ध आहे. व त्यापैकी बऱ्याच व्हिडिओंच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या आपण पाहू शकता. सेक्शन 2 हा पोएट्रीशी संबंधित आहे. या सेक्शनमध्ये आपल्याला 8 पोएम्स अभ्यासायच्या होत्या, परंतु यावर्षी कोरोनाजन्य परिस्थिती असल्यामुळे आणि ही महामारी पसरल्यामुळे क्लासेस बंद आहे आणि विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भार पडू शकतो, तो पडू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि परीक्षा मंडळाने 2.7 सी वॉक्स इन ब्युटी आणि 2.8 स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स ह्या 2 कविता या वर्षीच्या परीक्षेपुरत्या या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ह्या कविता पुढच्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये राहतील, पुढच्या वर्षीच्या पेपरसाठी राहतील, परंतु यावर्षी राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवावं. सेक्शन 3 हा रायटिंग स्किल्सशी संबंधित आहे. यामध्ये आपल्याला समरी रायटिंग्स, नोट मेकिंग, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, ग्रुप डिस्कशन या प्रकारच्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज असल्यामुळे यामध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाही. सेक्शन 4मध्ये ड्रामा आहेत, काही नॉवेलची स्टडी आपल्याला करायची आहे, त्यामध्ये सुद्धा कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. सेक्शन 1 मधले 2 प्रोज आणि सेक्शन 2 म्हणजे पोएट्रीमधल्या 2 पोएट्रीज या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहे, एवढं आपण लक्षात ठेवावं. चला तर पाहूया 12th इंग्लिशचा पेपर पॅटर्न 2020-21. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये 80 मार्काचा हा पेपर राहणार आहे. आणि 80 मार्क्स हे कशाला असणार आहे बघूया. डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द क्वेश्चन्स इन द ॲक्टिव्हिटी सीट 80 मार्क्स दिलेले आहे. पहिले पाहू आपण सेक्शन वाईज. पहिला आहे प्रोज. प्रोजवर आपल्याला 34 मार्काचे प्रश्न असतील, पोएट्रीवर 14 मार्काचे प्रश्न असतील, रायटिंग स्किल्सवर 16 मार्काचे आणि नॉवेल्सवर 16 मार्काचे असे टोटल 80 मार्काचे आपल्याला प्रश्न या पेपरमध्ये विचारले जातील. फक्त रायटिंग स्किल्समध्येच आपल्याला 48 मार्काचे प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी आपल्याला केवळ 16 मार्काचे प्रश्न सोडवावे लागेल. म्हणजे काही प्रश्न हे आपल्याला ऑरमध्ये दिलेले असतील, तर त्या ऑरपैकी केवळ आपल्याला एक प्रश्न सोडवावा लागेल. परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या सर्वच प्रश्नांच्या गुणांची जर आपण टोटल केली तर ती होईल 112. कारण हे ऑप्शन्समध्ये काही प्रश्न एक्स्ट्रा दिलेले असतील, परंतु आपल्याला ॲक्च्युली सोडवायचे आहेत 80 मार्क्स. तर ही झाली सेक्शन वाईज मार्किंग की कुठल्या सेक्शनला किती वेटेज आहे. आता पाहूया प्रश्नाच्या प्रकारानुसार कसं वेटेज ठेवलेलं आहे. पहिलं आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप्स. तर यामध्ये आपल्याला 18 मार्काचे प्रश्न विचारले जातील. शॉर्ट ॲन्सर टाईपमध्ये आपल्याला 36 मार्काचे प्रश्न विचारले जातील आणि ऑप्शनमध्ये सुद्धा 36 मार्काचेच प्रश्न असतील, म्हणजे ऑरमध्ये आपल्याला प्रश्न असणार नाही.
लॉंग ॲन्सर टाईपमध्ये आपल्याला 26 मार्काचे प्रश्न म्हणजे सोडवायचे आहेत आणि आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेले असतील 58 मार्काचे प्रश्न, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऑरमध्ये प्रश्न मिळतील. तर हे झालं क्वेश्चन टाईपनुसार. आता पाहूया कोणत्या क्षमतेला किती प्रश्नांचं वेटेज या पेपरमध्ये राहील. कॉम्पिटन्सीज म्हणजे क्षमता, नॉलेज, ॲप्लिकेशन, स्किल्स आणि क्रिएटिव्हिटी. नॉलेज ज्ञान, ॲप्लिकेशन उपयोजन, स्किल्स कौशल्य आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे नवनिर्माण क्षमता. तर ज्ञानावर आधारित प्रश्न असतील आपल्यासाठी 33 मार्काचे. ॲप्लिकेशन म्हणजे ज्या गोष्टींचा आपल्याला उपयोग करावा लागणार आहे, उपयोजनात्मक काही प्रश्न असतील तर ते असतील 23 मार्काचे. कौशल्यावर आधारित प्रश्न असतील 11 मार्काचे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला काही ऑप्शनलसुद्धा प्रश्न असतील, म्हणजे जवळजवळ 31 मार्काचे प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी आपल्याला केवळ 11 मार्क्स हेच सोडवायचे आहे. आणि क्रिएटिव्हिटीमध्ये सुद्धा आपल्याला 13 मार्क्स कंपल्सरी सोडवायचे आहे. आपल्याला दिलेले असतील 25 मार्काचे प्रश्न, परंतु आपल्याला सोडवावे लागेल केवळ 13 मार्काचे प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली ब्ल्यू प्रिंट. आता पाहूया आपला वर्ग 12वीचा पेपर क्वेश्चन 1 पासून तर क्वेश्चन 5 पर्यंत. क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B. सेक्शन 1मध्ये एक आपल्याला सीन पॅसेज दिला जाईल, तो सेक्शन 1 मधला असेल, म्हणजे आपले जे 6 लेसन्स आहे त्या एका लेसन्सवर एक पॅसेज येईल आणि क्वेश्चन 1A मध्ये आपल्याला 6 प्रश्न विचारले जातील. ते 6 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतील आणि अशा प्रकारे क्वेश्चन 1A हा 12 मार्काचा असेल. तर त्यामध्ये आपल्याला ग्लोबल अंडरस्टँडिंग, ॲनालिसिस, पर्सनल रिस्पॉन्स, इंटरप्रिटेशन, लँग्वेज स्टडी, ग्रामर, ओकॅबलरी यावर प्रश्न विचारले जातील. क्वेश्चन 1B मध्ये आपल्याला माइंड मॅपिंगवर 4 मार्काचे 2 प्रश्न असतील. पहिला प्रश्न हा 3 मार्काचा असेल, त्यामध्ये आपल्याला डू ॲज डायरेक्टेड, आणि दुसरा प्रश्न त्यामधला असेल 1 मार्काचा. आपल्याला कुठली तरी एरर वगैरे फाइंड आउट करावी लागेल, तर त्यासाठी 1 मार्क असेल. तर अशा प्रकारे डू ॲज डायरेक्टेडसाठी 3 मार्क्स आणि फाइंड आउट एरर याच्यासाठी 1 मार्क, अशा प्रकारे क्वेश्चन 1B असेल. तर एकंदर सेक्शन 1मध्ये पहिला जो प्रश्न आहे क्वेश्चन 1, तो क्वेश्चन 1 हा एकंदर 16 मार्काचा प्रश्न असेल. सेक्शन 1मध्ये प्रश्न दुसरा असेल क्वेश्चन 2A. हा एका अनसीन पॅसेजवरील असेल, म्हणजे हा प्रश्न यामध्ये येणारा जो पॅसेज आहे तो आपल्या पाठ्यपुस्तकातला नसेल, तो बाहेरचा असेल. तर तो प्रश्न आहे 12 मार्काचा, म्हणजे क्वेश्चन 2A हा 12 मार्काचा प्रश्न राहील. यामध्ये आपल्याला 2-2 मार्काचे 6 प्रश्न राहतील आणि तेही प्रश्न इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस, पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी, ग्रामर, ओकॅबलरी यावर आधारित असतील. क्वेश्चन 2B हा समरी रायटिंग असेल आणि तो प्रश्न 3 मार्कासाठी असेल. क्वेश्चन 2C हा माइंड मॅपिंग या प्रकाराशी संबंधित राहील आणि या प्रश्नाला मार्क्स असतील 3. तर अशा प्रकारे सेक्शन 1मधला क्वेश्चन 2 हा जवळजवळ म्हणजे 18 मार्काचाच असेल. यामध्ये क्वेश्चन 2A 12 मार्काचा, एक अनसीन पॅसेज, क्वेश्चन 2B समरी रायटिंग 3 मार्कासाठी आणि क्वेश्चन 2C माइंड मॅपिंग 3 मार्कासाठी. तर अशा प्रकारे प्रश्न दुसरा हा 18 मार्काचा असेल. प्रश्न तिसरा, यामध्ये प्रश्न तिसरा A आणि प्रश्न तिसरा B, एकंदरच प्रश्न तिसरा हा 14 मार्काचा आहे. पोएट्रीला या पेपरमध्ये जवळजवळ 14 मार्काचं वेटेज दिलेलं आहे आणि पोएट्रीचे प्रश्न सेक्शन 2मध्ये क्वेश्चन 3A आणि क्वेश्चन 3B अशा 2 भागामध्ये डिवाईड केल्या जातील. प्रश्न तिसरा A हा 10 मार्काचा राहील, तो सीन एक्स्ट्रॅक्ट राहील, म्हणजे ज्या कविता आपण अभ्यासल्या, एकूण आपल्याला 8 कविता होत्या, परंतु त्यामधल्या 2 कविता ह्या ओमिट झालेल्या आहे, वगळण्यात आल्या, राहिल्या 6. तर त्या 6 कवितांपैकी कुठली तरी एक कविता, त्या कवितेचा कुठला तरी एखादा एक्स्ट्रॅक्ट आपल्याला या पेपरमध्ये दिला जाईल आणि त्यावर आपल्याला 10 मार्काचे 5 प्रश्न, म्हणजे 2 मार्काचा 1 प्रश्न, अशा प्रकारे टोटल 10 मार्काचे प्रश्न क्वेश्चन नंबर 3A मध्ये विचारल्या जातील. आणि ते प्रश्नसुद्धा इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस, पर्सनल रिस्पॉन्स, पोएटिक डिव्हाइस, क्रिएटिव्हिटी यावर आधारलेले असतील. क्वेश्चन 3मधला B हा ॲप्रिशिएशन ऑफ अनदर पोयम, म्हणजे यामध्ये आपल्याला ॲप्रिशिएशन ऑफ अ पोयम करावं लागेल, ते राहील 4 मार्काचं. परंतु हे जे ॲप्रिशिएशन राहील, हे ॲप्रिशिएशन दुसऱ्याच कवितेचं राहील, म्हणजे क्वेश्चन 3A मध्ये जी कविता दिलेली आहे किंवा ज्या कवितेमधला एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे
त्याच कवितेचं ॲप्रिशिएशन क्वेश्चन 3B मध्ये असणार नाही. म्हणजेच क्वेश्चन 3B मध्ये दुसऱ्या कवितेचं ॲप्रिशिएशन आपल्याला करावं लागेल. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तशा सूचना पेपरमध्ये दिलेल्या असतील. तर एकंदरच सेक्शन 2 मधला क्वेश्चन 3 हा 14 मार्काचा असेल. सेक्शन 3 मध्ये प्रश्न 14 असेल. प्रश्न 14A, प्रश्न 14B, प्रश्न 14C आणि प्रश्न 14D. म्हणजे क्वेश्चन 4 हा ABCD म्हणजे 4 उपप्रश्नामध्ये डिवाईड केला जाईल. प्रत्येक उपप्रश्नाला 4 मार्क्स, याप्रमाणे 4ही प्रश्नांची टोटल 16 मार्काची होईल. प्रश्न 14A मध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील. म्हणजे सोडवायचा एकच आहे, परंतु ऑरमध्ये आपल्याला 3 प्रश्न दिलेले असतील. प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काचा असेल. 3 पैकी आपल्याला एकच प्रश्न सोडवावा लागेल. यामध्ये आपल्याला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन यावर आधारित एक स्वतंत्र प्रश्न असेल. त्यापैकी आपल्याला एक सोडवावा लागेल. त्याचप्रमाणे क्वेश्चन 4 मधलं B सुद्धा असेल, C सुद्धा असेल आणि D सुद्धा. म्हणजे Bमध्ये सुद्धा आपल्याला 3 प्रश्न दिसतील, Cमध्ये सुद्धा आपल्याला 3 प्रश्न दिसतील, Dमध्ये सुद्धा आपल्याला 3 प्रश्न दिसतील आणि त्या 3ही प्रश्नापैकी आपल्याला केवळ एकच सोडवायचं आहे. Bमध्ये ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू यावर प्रश्न असतील. क्वेश्चन नंबर 4C मध्ये स्पीच, कंपेअरिंग किंवा एक्सपान्शन ऑफ आयडिया यावर आधारित प्रश्न असतील. आणि क्वेश्चन D मध्ये रिव्ह्यू, फिल्म, ब्लॉग किंवा अपील या संबंधातील प्रश्न असतील. तर आपल्याला ऑरपैकी केवळ एकच सोडवायचं आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन 4 हा 16 मार्काचा असेल. सेक्शन 4 मध्ये आपल्याला प्रश्न 5वा आहे आणि प्रश्न 5व्यामध्ये प्रश्न 5वा A, प्रश्न 5वा B, प्रश्न 5वा C आणि प्रश्न 5वा D असे हे 4 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 4-4 मार्क्स असतील. म्हणजे प्रश्न 5वा हा सुद्धा 16 मार्काचा राहील. आता प्रश्न 5वा A मध्ये 2 प्रश्न राहतील, 1 आणि 2. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स राहतील आणि हे दोन्हीही प्रश्न सेक्शन 4 मधला पहिला लेसन म्हणजे 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल यावर आधारित असतील. क्वेश्चन नंबर 5B मध्ये सुद्धा 2 प्रश्न असतील आणि ते सुद्धा दोन्ही प्रश्न 2-2 मार्काचे असतील. आणि हे 2 प्रश्न सेक्शन 4 मधलं 4.2 टू सर्व विथ लव या नॉवेलवर आधारित असतील. ज्यामध्ये आपल्याला प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, कॅरेक्टर यावर प्रश्न विचारले जातील. प्रश्न 5वा B 4 मार्काचा. प्रश्न 5वा C सुद्धा 4 मार्काचा आहे. C मध्ये 1 आणि 2 असे 2 प्रश्न असतील 2-2 मार्काचे आणि हे प्रश्न आपल्याला विचारल्या जातील. सेक्शन 4 मधलं 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या नॉवेलवर. तर हे विचारल्या जातील. डिस्क्राईब करा, एक्सप्लेन करा, कम्पेअर करा, नेम म्हणजे नाव द्या, इलस्ट्रेट करा, नरेट करा, जस्टिफाय करा किंवा आयडेंटिफाय. तर अशा प्रकारे प्रश्नांचं स्वरूप असेल. प्रश्न विचारला जाईल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज याच टॉपिकवर, याच नॉवेलवर. प्रश्न 5वा D हा 1 आणि 2 असे 2 प्रश्न याहीमध्ये असतील आणि प्रत्येक प्रश्न हा 2-2 मार्काचा असेल. हे दोन्हीही प्रश्न द साइन ऑफ 4 हा जो सेक्शन 4 मध्ये 4.4 द साइन ऑफ 4 हे एक नॉवेल आहे. या नॉवेलवर आधारित असतील आणि आपल्याला प्रश्न विचारले जाईल. एखादं काहीतरी डिस्क्राईब करा, एक्सप्लेन करा, तुलना करा, कशाचं तरी नाव द्या, नरेट करा, जस्टिफाय करा, इलस्ट्रेट करा. तर अशा प्रकारे प्रश्नांचं स्वरूप असेल आणि एकंदरच हा प्रश्न 5वा 16 मार्काचा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला वर्ग 12वीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा इंग्लिशचा पेपर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, असा असेल वर्ग 12वीचा इंग्रजी विषयाचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 2020-21चा पेपर पॅटर्न. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वा विषयाशी संबंधित इंग्रजी विषयाचे विविध व्हिडिओ ज्यामध्ये आपल्याला आइस ब्रेकर्स, समरी ऑफ द लेसन, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज, ग्रॅमॅटिकल ॲक्टिव्हिटीज या सर्वांवर आधारित व्हिडिओ या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. वर्ग 10वीशी संबंधितसुद्धा चिटचॅट ॲक्टिव्हिटीज, इंग्लिश वर्कशॉप, समरी ऑफ द लेसन, समरी ऑफ द पोयम, ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम हे बरेचसे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड झालेले आहे. तर आपण या चॅनलवर सर्च करून हे व्हिडिओसुद्धा आपण पाहू शकता. काही व्हिडिओंच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्याही आपण पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु.